फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण पुण्यातल्या अतिशय महत्त्वाच्या अशा एका एक्झिबिशनला आलेलो आहोत। इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आलात की टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी अगदी प्रशस्त पार्किंग आहे। काही त्यांनी सेल्फी पॉइंट सुद्धा केलेले आहेत। आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या अगदी फेमस अशा घे भरारी एक्झिबिशनला। हे एक्झिबिशन ना पुण्याच्या कर्वेनगरमध्ये असलेल्या पंडित फार्म इथे सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर इथे कोणत्याही प्रकारची एंट्री फी आकारली जात नाहीये। आणि आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला इथे 225 हून अधिक स्टॉल पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये हँडमेड आणि हँडक्राफ्टेड अशा वस्तू आहेत। मग त्यामध्ये ज्वेलरी म्हणा, गृह उपयोगी वस्तू म्हणा, किंवा मग तुम्हाला ज्वेलरी वगैरे असेल किंवा स्वतःच्या सजावटीसाठी किंवा घराच्या सजावटीसाठी इतर काही छान छान वस्तू, या सगळ्याचा समावेश असलेले स्टॉल्स तुम्हाला ह्या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळणार आहेत। आता ह्या एक्झिबिशन मध्ये आपण एंटर केलं ना की स्टार्टिंगलाच आपल्याला भरपूर सारे स्टॉल्स पाहायला मिळतात। आणि प्रत्येक स्टॉल वरती इतकं कमाल असं कलेक्शन आहे ना। इथे ना खूपच वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत, जिथे तुम्हाला इंस्टाग्रामेबल सगळी ज्वेलरी किंवा इंस्टाग्रामेबल सगळे आउटफिट पाहायला मिळतील। इथे तुम्हाला प्रिंटेड टी शर्ट सुद्धा मिळतील, कस्टमाइज ब्लाउज सुद्धा मिळतील, त्याचबरोबर ना हँडमेड असे छान छान दागिने सुद्धा मिळतील। घे भरारीचं एक्झिबिशन ना हे पूर्णपणे क्रिएटिव्हिटीने भरलेलं असतं असं तुम्ही म्हणू शकता। कारण इथे जे स्टॉल्स असतात, इथे ज्या वस्तू मिळतात ना, त्या तुम्हाला इतरत्र कोणत्याही एक्झिबिशन मध्ये मिळणार नाहीयेत। इथे ना सगळे असे स्टॉल्स आहेत ज्यांचे स्वतःचे स्टुडिओ आहेत, बुटीक आहेत किंवा स्वतःचे इंस्टाग्राम पेज आहेत। त्यामुळे तुम्ही इथल्या कोणत्याही स्टॉलवरून शॉपिंग केलीत ना की तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये थोडं कस्टमायझेशन दिसेल, काहीतरी स्पेशल युनिक असा टच दिसेल। आता हे जे इयरिंग्स तुम्ही पाहताय ना, ह्यांची स्टार्टिंग प्राइस साधारणतः 200-300 रुपीज आहे। सध्या ट्रेंडिंग असलेले सगळे इयरिंग्स यांच्याकडे आहेत। त्यानंतर इथे भरपूर असे स्टॉल्स आहेत जिथे खूप युनिक अशा हँड पेंटेड साड्या आहेत। तुम्ही जर काही साड्या कस्टमाइज करून घ्यायच्या असतील तर त्या सुद्धा करून घेऊ शकता। ड्रेसेसचे इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत, जीन्सवरचे टॉप असतात त्याचे सुद्धा भरपूर ऑप्शन्स इथे आहेत। ठिकठिकाणी ना अशा प्रकारचे मिरर लावलेत, त्यामुळे तुम्ही साडी, ड्रेस काही ट्राय केले, ज्वेलरी ट्राय केली की इथे स्वतःला निहाळू शकता। आता हे अशा पद्धतीचे 2 पीस 3 पीस ड्रेस सुद्धा आहेत तुम्हाला डेली वेअरसाठी किंवा तुम्हाला ऑफिस वेअरसाठी हवे असतील तरी। घे भरारीमध्ये जेवढे काही स्टॉल्स लागतात ना, या स्टॉलमध्ये तुम्हाला जितकं काही कलेक्शन दिसेल ते बऱ्यापैकी युनिकच कलेक्शन असतं आणि ट्रेंडिंग असं कलेक्शन असतं। सध्या इंस्टाग्रामवरती तुम्ही जो काही ट्रेंड पाहता ना, तो सगळा ट्रेंड तुम्हाला इथे पाहायला मिळेल। जसं की आता हा एक स्टॉल बघा तुम्ही, ह्या स्टॉलवरती इतक्या सुंदर प्रिंटेड अशा साड्या आणि ब्लाउजेस आहेत ना, जे तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाहीयेत। बिझनेस वुमन्सना प्रोत्साहन देण्यासाठी हे वाला एक्झिबिशन भरवलं जातं। आणि या वर्षी ना या एक्झिबिशनमध्ये 225 हून अधिक स्टॉल्स आहेत आणि 50,000पेक्षा जास्त वस्तू इथे आहेत। तुम्ही चालून दमाल, वस्तू बघून दमाल, पण इथलं कलेक्शन संपणार नाहीये। त्यामुळे तुम्हाला जर इथे शॉपिंगला यायचं असेल ना तर 3-4 तासाचा वेळ आरामात काढून या। आता हा एक स्टॉल आहे, यांच्याकडे ना इयर कपचं कलेक्शन खूप जास्त सुंदर आहे। तुम्हाला जर नेक पीसेस वगैरे घ्यायचे असतील ना, सध्याचे ट्रेंडिंगवाले जे आपण मूवीजमध्ये किंवा मग सिरियलमध्ये वगैरे पाहतो, त्या सगळ्याचं कलेक्शन तुम्हाला इथे अगदी इझिली मिळून जाईल। इथे भरपूर असे स्टॉल्स आहेत जिथे ना काही मुलींनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत। मग त्या गृह सजावटीच्या असू दे किंवा मग काहीतरी तुम्हाला देवाऱ्यामध्ये लागणाऱ्या वगैरे वस्तू असू देत, असे सुद्धा भरपूर स्टॉल्स आहेत इथे। हे प्रदर्शन ना बरेच ठिकाणी भरतं। यावेळी जे पंडित फार्मला प्रदर्शन लागलंय ना, ह्यांचं हे 120वे प्रदर्शन आहे। आता हा एक डिझायनर साडीचा पीस होता, हा तुम्ही बघा किती क्रिएटिव्ह आणि खूप सुंदर अशी साडी आहे ही। प्रदर्शन ना खूप जास्त मोठं आहे। इथे ना तुम्हाला यायचं असेल तर चालण्याची तयारी ठेवूनच यावं लागतं। इथे ना त्यांनी एक स्टॉल सुद्धा बनवलाय जिथे तुम्ही कोकम सरबत किंवा पाण्याच्या बिस्लरीच्या बॉटल विकत घेऊ शकता। आता ह्या एक्झिबिशन बद्दल सांगायचं झालं ना तर आपण बाहेरच्या किमतीमध्ये वस्तू खरेदी करतो ना, त्यापेक्षा थोडीशी हाय प्राइस असते इथे। कारण इथल्या वस्तू स्वतः हाताने बनवलेल्या असतात, त्याच्यामध्ये बरेच एफर्ट्स टाकलेले असतात, त्यामुळे इथल्या वस्तू थोड्याफार महाग असतात। काही क्रिएटिव्हिटी सुद्धा प्रत्येक वस्तूवरती, मग ती ज्वेलरीमध्ये असू देत किंवा मग कपड्यांमध्ये असू देत केलेली असते, त्यामुळे थोडीशी इथे प्राइस जास्त असते। पण प्राइसच्या अकॉर्डिंग ना आपल्याला वस्तू तितक्याच जेन्युइन आणि युनिक भेटतात। त्याच्यामुळे 4 चौघामध्ये तुम्ही जर ती साडी घातलीत किंवा ती ज्वेलरी घातलीत किंवा एखादी इथली गृह सजावटीची वस्तू घेतलीत ना, तर ती दिसायला अगदी युनिक दिसते।
इथे जर तुम्हाला मेहंदी काढून घ्यायची असतील ना तर मेहंदी आर्टिस्टचा सुद्धा एक स्टॉल आहे ज्यांच्याकडून तुम्ही 50 ते 100 रुपयामध्ये मेहंदी काढून घेऊ शकता। बरेच ब्लाउजाचे स्टॉल आहेत जिथून तुम्ही ब्लाऊज कस्टमाइज करू शकता। पुढे तुमचं काही लग्न वगैरे असेल किंवा मग तुम्हाला काही फंक्शन अटेंड करायचं असेल तर त्यांचे ना इंस्टाग्राम पेजसुद्धा आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत कनेक्टेडसुद्धा राहू शकता एकदा एक्झिबिशन संपल्यानंतरसुद्धा। आत्ता ना 28 तारखेपासून हे एक्झिबिशन सुरू झालेलं आहे। 28, 29, 30 आणि 31 मे असं 4च दिवस हे एक्झिबिशन राहणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही अजून जर या एक्झिबिशनला गेला नसाल ना तर नक्की या। हा एक बांगड्यांचा स्टॉल आहे इथे आणि यांच्याकडे ना बांगड्यांचं कलेक्शन खूप जास्त सुंदर आहे। तुम्ही जर काश्मीरी बांगड्या शोधत असाल सध्या तर तुम्ही इथून डेफिनेटली घेऊ शकता। आता मी तुम्हाला प्रत्येक स्टॉल कसा आहे ते सांगू शकत नाही। व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बऱ्यापैकी स्टॉल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की इथे कशा पद्धतीचं कलेक्शन आहे। पुण्याच्या कर्वेनगर इथे असलेल्या पंडित फार्मवरती हे एक्झिबिशन सध्या सुरू आहे। एक्झिबिशनचा टायमिंग 11 ते 9 असा आहे आणि 31 मे पर्यंतच हे एक्झिबिशन असणार आहे, म्हणजे उद्यापर्यंत रविवारपर्यंतच हे एक्झिबिशन आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर अजून इथे गेला नसाल तर नक्की एकदा जाऊन या आणि 2-3 तासाचा वेळ काढूनच इथे जा। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ते घराच्या सजावटीपासून ते स्वतःच्या सजावटीपर्यंत सगळं काही तुम्हाला इथे एकाच ठिकाणी मिळणार आहे, त्याच्यामुळे इथे जाणं अगदी वर्थ इट आहे। आतमध्ये जे स्टॉल्स आहेत ना त्यांना पंखे वगैरे लावलेले आहेत आणि आतमधल्या स्टॉल नंतर ना बाहेर सुद्धा काही थोडेफार स्टॉल्स आहेत। आता हे सगळे स्टॉल्स तुम्हाला एक्सप्लोअर करायचे असतील तर माझं म्हणणं आहे की तुम्ही ना संध्याकाळच्या वेळी जा, कारण दुपारी ना इथे कडाक्याचं ऊन लागतं। संध्याकाळी इथे मस्त हवा वगैरे लागेल तुम्हाला आणि शॉपिंग करायला सुद्धा त्रास होणार नाही। संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंतचा टायमिंग ना एकदम बेस्ट आहे एक्झिबिशनला व्हिजिट करण्यासाठी। मस्त असं आवरून प्रेझेंटेबल जा एक्झिबिशनला, कारण की इथे त्यांनी काही सेल्फी पॉईंटसुद्धा बनवलेले आहेत जिथे तुम्ही तुमचे छान छान असे फोटोज काढू शकता। भरपूर अशी शॉपिंग करून फोटोज काढून दमलात की इथे तुम्ही मस्त मस्त असं खाऊ पिऊ सुद्धा शकता, कारण इथे ना खाण्यापिण्याचे अगदी भरपूर असे ऑप्शन्स आहेत। मग ते व्हेजमध्ये म्हणा, नॉनव्हेजमध्ये म्हणा, स्नॅक्समध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला मेन कोर्समध्ये काय खायचं असेल ना तर त्यामध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत। अगदी थाळीपासून चायनीजपर्यंत सगळं तुम्हाला इथे मिळेल आणि ना त्यांनी इथे सिटिंग एरियासुद्धा खूप छान केला आहे, त्यामुळे तुम्ही अगदी बसून निवांत असं खाऊ पिऊ शकता इथे। आपण बाहेर जे अन्नपदार्थ खरेदी करतो ना त्यापेक्षा इथल्या अन्नपदार्थांची कॉस्ट थोडीशी जास्त आहे, म्हणजे 40-50 रुपये जास्त असतात, पण फूड एकदम हायजेनिक आहे आणि टेस्टी असं फूड तुम्हाला इथे खायला मिळेल। मी जाताना नूडल्स खायला घेतले होते, 190 रुपयाला मला ना हे व्हेज शेजवान नूडल्स मिळाले होते आणि टेस्ट खरंच ह्याची खूप जास्त छान होती। सिटिंग स्पेससुद्धा छान असल्यामुळे ना बसून खायला अगदी निवांत आणि छान वाटलं। तुम्ही जर ह्या एक्झिबिशनला यायचा विचार करत असाल ना तर नक्कीच या। मी डिटेल्स ऑलरेडी व्हिडिओमध्ये सगळे सांगितलेले आहेत, तरीसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल्स देईनच। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर या एक्झिबिशनला जाऊन आला असाल ना तरीसुद्धा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।